जय हिंद, जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, मी एक भीमसैनिक, बाबासाहेबांचा एक अनुयायी. आपल्या समाजात असलेल्या काही चुकीच्या पद्धतीला, समाज जो चुकीच्या दिशेने जात आहे, त्याला रोखण्यासाठी किंवा त्यात सुधारणा व्हावी, या उद्देशाने काही समाजाला न विचारता किंवा न मागता काही सल्ला उपदेश देण्याचं काम करत आहे. आता ते समाज किती किती समजेल किंवा मनावर घेईल हे त्यांच्यावरती डिपेंड आहे. पण मी माझं काम करत आहे, माझं कर्तव्य असं मी समजतो. मित्रांनो, पण सविता आंबेडकर ह्या ज्या बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी होत्या, आपल्याला समाजाला या या महिलेबद्दल किती माहिती आहे मित्रांनो? आपल्याला लहानपणापासून काही गोष्टी कानात टाकल्या गेलेल्या आहेत. त्यापैकी 2-3 गोष्टी म्हणजे, एक म्हणजे बाबासाहेबांना सविता आंबेडकर यांनी विष दिलं. बाबासाहेबांनी ब्राह्मणांचं नाक कापलं, त्यांचीच मुलीशी लग्न केलं वगैरे, वगैरे. म्हणजे ह्याच्यावर गाणी पण बनवली गेलेली आहेत. ब्राह्मणांचा जावई झाला, ब्राह्मणांचं नाक कापलं वगैरे, वगैरे. पण मित्रांनो, कधी विचार केलेला आहे, की सविता आंबेडकर यांनी बाबासाहेबांशी लग्न करून किती मोठा सामाजिक संदेश दिलेला आहे? बाबासाहेब आणि सविता आंबेडकर या दोन्ही व्यक्तींनी, की समाजातील असलेल्या चुकीच्या परंपरेला विरोध करा, व्यक्तीला विरोध करू नका. हा त्यातील एक महत्त्वाचा संदेश आहे मित्रांनो. आणि दोन्ही समाजाने किती समजून घेतला. सविता आंबेडकर यांना त्या काळात त्यांच्या समाजाने, म्हणजे ब्राह्मण समाजाने खूप त्यांचा बहिष्कार, म्हणजे त्यांना खूप त्रास दिला. त्यांचा बहिष्कार झाला. त्यांना त्रास खूप दिला गेलेला आहे मित्रांनो त्या काळात. ब्राह्मण असून एक दलित व्यक्तीशी लग्न केलं म्हणून त्यांनाही खूप त्रास झालेला आहे मित्रांनो. पण आपल्या समाजाने त्या सविता आंबेडकर यांना स्वीकारलं होतं का त्या काळात? नाही. पण बाबासाहेबांचा दृष्टिकोन बघा, बाबासाहेबांची दूरदृष्टी बघा, की एक सामाजिक संदेश देण्यासाठी त्यांनी एक लग्न केलं. परंतु हा जो त्यांचा लग्न करण्याचा जो विचार होता, की त्याचे अनेक पैलू आहेत, पण कधी समाजाने स्वीकार केल्या? मित्रांनो, आपण BJP, RSS आणि ब्राह्मणवादाचा विरोध करत करत कुठल्या दिशेने जात आहोत हे समाजालाच माहिती नाहीये. आम्हाला फक्त विरोध करायचा आहे, गोष्टी समजून घ्यायच्याच नाहीयेत. मित्रांनो, संविधान निर्माण करताना बाबासाहेबांना जो त्रास होत होता, त्यांना अनेक व्याधी, अनेक आजारांनी ग्रासलं होतं त्या काळात. तेव्हा बाबासाहेबांनी सविता आंबेडकर यांना विचारलं लग्नासाठी, कारण सविता आंबेडकर या नर्स होत्या मित्रांनो. आणि त्यांना चांगली कल्पना होती, की एक नर्सच एक त्यांच्या वेगवेगळ्या आजारांना जर नियंत्रित करू शकतं कोणीतरी, एक नर्स वगैरे, ही अशीच व्यक्ती. कारण डायबिटीज असा आजार आहे मित्रांनो, की त्याच्यामध्ये खानपानावर खूप लक्ष देणं गरजेचं असतं. मित्रांनो, सविता आंबेडकर जर बाबासाहेबांच्या आयुष्यात नसत्या, तर बाबासाहेब आपल्याला कधी अगोदर संविधान निर्माण हे करूच शकले नसते. कधीच आपल्याला सोडून गेले असते. आणि सविता आंबेडकर यांनी बाबासाहेबांची मागणी मान्य करून त्यांनी जो निर्णय घेतला, निर्णय एवढाच घेतला नाही, तर लग्न करून ते बौद्ध धर्मातही आले. पण सांगण्याचं तात्पर्य काय मित्रांनो, की ह्याच्यातून आपण धडा काय घेतला पाहिजे मित्रांनो? ह्यातून आपण एक सामाजिक समतेचा, सामाजिक एकतेचा धडा घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. पण आपण ते घेतो का? बाबासाहेबांना आपण केवळ जयंतीपुरतं आणि 6 डिसेंबरपुरतं मर्यादित करून ठेवलेलं आहे. परंतु त्यांनी जो संदेश दिलेला आहे, सामाजिक संदेश असो, राष्ट्रीय संदेश असो, अशा अनेक अनेक बाबासाहेबांचे अनेक पैलू आहेत, त्यांना कधी समजून घेतलंय? मित्रांनो, आपण BJP आणि RSS याचा विरोध करत करत कोणाला जवळ करत आहोत हे लक्षात घ्या.
सांगण्याचं तात्पर्य काय आहे मित्रांनो, की हा जो विषय आहे सविता आंबेडकर आणि बाबासाहेबांचं लग्न याच्यावर बोलण्यासारखं खूप आहे मित्रांनो. हा असा थोडक्यात याला मांडताच येणार नाही. पण ह्याच्यातून आपण शिकतो काय? आपण काय बोध घेतला पाहिजे? हे समाजाला कळणंही खूप गरजेचं आहे. एक सामाजिक संदेश दिलेला आहे मित्रांनो. बाबासाहेबांनी व्यक्तीचा विरोध केलेला नाहीये. चुकीच्या अंधश्रद्धेला त्यांनी विरोध केलेला आहे, हे लक्षात घ्या. जय हिंद, जय भीम, जय शिवराय.